नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात भाषा विवेक या बीए फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरला मराठी भाषेसाठी अभ्यासक्रमाला लागलेल्या पुस्तकासंदर्भात पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहत होतो की भाषेचे कार्य, भाषेचे स्वरूप आणि भाषेचे कार्य या संदर्भात आपण पाहत होतो. मित्रांनो, भाषेची लक्षणं पाहत असताना काल आपण 4 लक्षणांचा मागोवा घेतला. आज आपण 5व्या लक्षणाकडे जाऊया की भाषेचं काय लक्षण असतं. तर विशिष्टता हे भाषेचं लक्षण आहे. आता विशिष्टता म्हणजे काय, तर मित्रांनो, एखादा शब्द उच्चारला की त्याच्यानंतरचं वाक्य किंवा त्याच्यानंतरचा अर्थ समोरच्याला आपोआपच कळतो. म्हणजेच एक वाक्य उच्चारल्यानंतर त्याच्यानंतर येणारं वाक्य उच्चारण्याची आवश्यकता नाही. ही भाषेची विशिष्टता आहे, हे भाषेचं लक्षण आहे. म्हणजे एकाच वाक्याने भागून जातं. जसं की स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही काय करता, लगेच हात धुताय. कशासाठी? जेवणासाठी. आईने म्हटलंय का जेवायला बसा म्हणून? पण नाही, स्वयंपाक झाला आहे असं म्हटलं की त्याच्यानंतरचं वाक्य तुमच्या डोक्यामध्ये आणि आईच्याही डोक्यामध्ये एक अपेक्षित वाक्य असतं. कोणतं? तर स्वयंपाक झाला आहे, आता जेवण करून घ्या. आणि मग जेवण करण्याची पूर्वतयारी म्हणून तुम्ही हात धुताय. किंवा असं जरी म्हटलं की आता जेवायला बसा, पानावर बसा, ताटावर बसा, असं जरी म्हटलं तरी तुम्ही हात धुवायला जाता. आईने सांगितलं का हात धुवायला जा म्हणून, हात धुवून घ्या म्हणून? नाही ना. मग तुम्ही आधीची क्रिया काय करता? आधीचं वाक्य तुमच्या डोक्यात का तयार होतं? भाषेचं हे लक्षण आहे, ही विशिष्टता आहे की एक वाक्य उच्चारल्यानंतर त्याच्या सोबत जी काही वाक्य असते, जी काही क्रिया असते, ती क्रिया आपण सहजच आपोआपच करतो. अशा पद्धतीचं. जसं की परीक्षा जवळ आली, मग काय खेळायला जा, मग टीव्ही पहा, असं अपेक्षित आहे का? नाही. तुम्ही काय करता, परीक्षा जवळ आली असं एक वाक्य उच्चारलं की लगेच तुम्ही अभ्यासाला बसता. म्हणजेच दुसरं वाक्य हे सहजच आपोआपच तुमच्या डोक्यामध्ये निर्माण होतं, तुमच्या मनबिंदूमध्ये निर्माण होतं. हे असं का होतं, तर हे भाषेचं लक्षण आहे. याला भाषेची विशिष्टता असं म्हटलं जातं. मित्रांनो, असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांच्या माध्यमातून एक वाक्य उच्चारल्यानंतर बसमध्ये चढलेलो आहे आणि बसमधून आपण प्रवास करतो आहे आणि कंडक्टर म्हणतो आहे आपल्याला यवतमाळला जायचं आहे, आणि मग कंडक्टर म्हणतो आहे की यवतमाळ आलं. आपण काय करतो तेव्हा? बसमध्ये झोपा काढतोय का? नाही ना. तेव्हा आपण खाली उतरतोय. म्हणजेच कंडक्टरने फक्त एवढंच म्हटलेलं आहे की यवतमाळ आलंय, उतरा असं म्हटलेलं नाही आहे. पण यवतमाळ आलेलं आहे आणि यवतमाळच्या प्रवाशांनी आता उतरावं असं त्या वाक्यामध्येच अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. विशिष्टता म्हणजेच एक वाक्य उच्चारल्यानंतर त्याच्या मागचं पुढचं वाक्याचा आशय, अर्थ आपल्याला ध्वनित होणे, कळणे आणि त्यानुसार आपण कृती करणे, म्हणजेच विशिष्टता. हे अत्यंत महत्वाचं भाषेचं लक्षण आहे मित्रांनो. दुसरं त्याही पेक्षा सोपं एक लक्षण आहे की भाषेला स्थळ कालाच्या मर्यादा राहत नाही. स्थळ, भौगोलिकता आणि काळ याची मर्यादा राहत नाही. म्हणजेच एखाद्या वस्तूला, एखादा आपण पेन घेतलाय आणि इथे ठेवलाय तर तो इथेच राहतो. पण भाषा मात्र त्याला स्थळाची आणि काळाची मर्यादा राहत नाही, तर ते स्थळ कालातीत राहते, स्थळाच्या आणि काळाच्या पलीकडची राहते. आता मित्रांनो, माणूस मरतो, माणसाला 60, 70, 100, 125 वर्ष आयुष्य आहे, त्याच्यानंतर मरतो. पण भाषा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जाते. मान्य आहे की काळानुसार त्यामध्ये बदल होत जाते. ते पुढल्या लक्षणामध्ये पाहूया आपण की भाषा ही एक सामाजिक संस्था कशी आहे. माणूस मरतो, संस्था कधीही मरत नसते. संस्था ही तशीच कायमस्वरूपी जिवंत राहते. राज्यसभेसारखी लोकसभा संपून जाते, तर राज्यसभा ही दर काही वर्षांनी लोक निवृत्त होतात आणि त्यामध्ये आणखी समाविष्ट होतात. आहे तशाच पद्धतीने अविरत ती चालत असते. भाषा ही सुद्धा सामाजिक संस्था. ही पुढल्या टॉपिक मध्ये पाहूया. तुर्तास भाषेचं जे लक्षण आहे ते अत्यंत महत्वाचं की भाषा ही स्थळ कालातीत असते. भाषेला स्थळाचं बंधन नाही, भाषेला काळाचं बंधन नाही. म्हणून
म्हणून तर आज जी भाषा आपण बोलतो आहे ती भाषा कालच निर्माण झाली का? नाही, तर ती इसवी सनाच्या 5व्या शतकापासून एक एक शब्द मराठीचा दिसायला लागला आणि मग 12व्या शतकामध्ये विवेक सिंधू असेल किंवा महानुभा पंथाचे ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी असेल, तिथे बऱ्याच अंशाने एक मोठ्या स्टेजवर किंवा पक्वतेकडे जाणारी ती भाषा निर्माण झालेली दिसते. आणि आज जी आपण भाषा बोलतो ती आजच्या काळाच्या नुसार ती परिपक्व आहे अशाही पद्धतीने आपल्याला म्हणता येतं. म्हणजेच भाषा ही 5व्या शतकामध्ये होती, पण ती जी भाषा झाली तर तिच्यावर प्रभाव मग पालीचा असेल, मागधीचा असेल, अर्धमागधीचा असेल, पैशाचीचा असेल किंवा फारसी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, या साऱ्या भाषांचा प्रभाव आहे. आणि साऱ्या भाषेमधून शब्द घेत 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 स्वतःचं वळण बनवत स्वतःची स्वतंत्र अशी मराठी भाषा झालेली आहे. म्हणजेच मराठी भाषा तेव्हा इसवी सनापासून 5व्या शतकापासून किंवा त्याच्याही आधीपासून ती होती आणि आजही आहे. ती अमरावतीला आहे, ती मुंबईला आहे, ती अचलपूरला आहे, ती आणखी सोलापूरला आहे, कोल्हापूरला आहे, ती कुठेही जवळपास सारख्या पद्धतीने आहे. स्थानिक हेलकावे बारकावे जर सोडले तर मराठी ही भाषा जवळपास सारखी आहे. तिला स्थळाचं बंधन नाही. तुकारामांची एक भाषा होती, संत ज्ञानेश्वरांची भाषा होती, मुकुंदराजांची भाषा होती, वामन पंडितांची भाषा होती. ती भाषा तशाच पद्धतीची भाषा आता आहे, त्याही काळात होती, आताही आहे. ज्या पद्धतीने चांगले विचार ह्या विचाराला काळाच्या मर्यादा नसतात, काळाच्या पलीकडचं असतं, त्या पद्धतीने भाषा सुद्धा त्या भाषेला काळाचं बंधन येत नाही, त्या भाषेला स्थळाचं बंधन येत नाही. माणूस जिथे जिथे जातो तिथे तिथे तो भाषा घेऊन जातो. म्हणून भाषेला काळाचं आणि स्थळाचं बंधन नसतं. भाषेच्या माध्यमातून आपल्याला भूतकाळ माहीत पडतो आणि भविष्यामध्ये काय होईल याचा वेध घेता येतो. म्हणजे भाषा ही भूतकाळाच्या माध्यमातूनही काहीतरी स्वीकारते आहे किंवा त्याचा वेध घेते आहे आणि भविष्याची कल्पना करते आहे. सगळं कशाच्या माध्यमातून? भाषेच्या माध्यमातून. एवढंच नाही मित्रांनो, तर जी गोष्ट अस्तित्वात नाही आहे, म्हणजे भविष्यात अस्तित्वात नाहीच आहे, त्याही पेक्षा ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्याचीही कल्पना आपण भाषेच्या माध्यमातून करतो. जसं अप्सरा कोणी पाहिली? किंवा काही लोक म्हणतात स्वर्ग आहे आणि माणूस मेल्यानंतर स्वर्गामध्ये त्याला प्रवेश मिळतो. कोणीच असं म्हणत नाही की नरकामध्ये प्रवेश मिळतो म्हणून. साऱ्यांनाच स्वर्गामध्ये प्रवेश मिळतो. तिथे काय? तिथे ते अमृत आहे असं म्हणतात, तिथे छानपैकी अप्सरा आहे असं म्हणतात, तिथे छानपैकी अप्सरा आपल्या डोक्याचं, आपल्या केसांची मालिश करून देतात नवरत्न तेलाने असं म्हणतात. कोणी मालिश करून खाली आलेला आहे का? तर अमृत पिऊन कोणी खाली आलेला आहे का? नाही ना. कुणीही पाहिलेलं नाही, कुणीही तिथे जाऊन आलेलं नाही. तरीही आपण अप्सरांच्या कल्पना डोक्यामध्ये आणतोच की नाही? स्वर्गाची आशा इथल्या प्रत्येक भारतीयांना आहेच की नाही? दिसत कुठेच नाही, पण तरीही आहे. जी कल्पना करतो आपण ती कशाच्या माध्यमातून करतो? भाषेच्या माध्यमातून. आणि म्हणून मित्रांनो, भाषेला स्थळाचं आणि काळाचं बंधन नसतं. भाषा ही पार भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये वास करून येते, निवास करून येते. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. हे जे आहे, ज्या पद्धतीने मन, आपण जिवंत असतानाच मन आपलं कार्य प्रवृत्त असतं, पण भाषा मात्र आपण असो नसो या पृथ्वी तलावर असते आणि ती अनंत काळापासून आजी नातवांना गोष्ट सांगते. एक होता राजा, एक होती आजी, ती गेली कुकू कुकू, तिला सापडला पैसा, तिने घेतले फुटाणे. हे अशा पद्धतीची गोष्ट सांगते. केव्हा तरी भूतकाळामध्ये घडली असेल, नसेल घडली, तेव्हा ज्या माणसांच्या डोक्यातून माणसांना रिझवण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी ती गोष्ट आली असेल. आली ती भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आली आणि मग आफ्रिकेची गोष्ट आपल्यापर्यंत आली, चीनची गोष्ट आपल्यापर्यंत आली, जपानची गोष्ट आपल्यापर्यंत आली. अशा अनेक गोष्टी, आपल्या रामायण महाभारतातल्या गोष्टी सुद्धा बाहेर देशांमध्ये गेलेल्या आहेत. भाषेला स्थळ काळाचं बंधन नसतं, ते स्थळ कालातीत असतं. हे भाषेचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. म्हणूनच भाषा टिकून आहे, म्हणूनच माणसाचा भाषेच्या माध्यमातून देश विदेशांपर्यंत विकास होतो आहे. जे मानवी संप्रेषण आहे ते काय होतं आहे? तर भाषेच्या माध्यमातून, कारण भाषेला स्थळ काळाच्या मर्यादा नाही. तिसरं मित्रांनो, अत्यंत महत्वाचं आहे
की भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. सांस्कृतिक संक्रमण भाषेच्या माध्यमातून कसं होतं? जो काही आपण माणूस म्हणून जगतो आहे, जे काही आपल्याला माणूस म्हणून एक दर्जा प्राप्त झालेला आहे, नाहीतर काय, नाहीतर माणूस सुद्धा एका माकडापासूनच तयार झालेला आहे, निर्माण झालेला आहे, प्रगत झालेला आहे. मग आज माकडं हे झाडांवरच राहतात, विहार करतात, आणि आपण शहरांमध्ये गावांमध्ये एक वस्ती करून समूहामध्ये राहतो. माणूस या शब्दाला पात्र झालेला आहे. हे वेगळे पण कशामुळे? तर भाषेमुळे. त्या लोकांना, त्या माकडांना, त्या प्राण्यांना फक्त काही ध्वनी माहीत आहे आणि ध्वनींच्या माध्यमातूनच ते आपला जीवन व्यवहार करतात. तर त्या ध्वनींची आपण भाषा बनवलेली आहे. सानुक्रम रचनांच्या माध्यमातून त्यामध्ये आशय अर्थसंकेत टाकून आपण भाषा बनवलेली आहे आणि भाषेच्या माध्यमातून आपण आपला विकास करतोय. भाषेच्या माध्यमातून आणखी काय आलं? तर माणसाने खरं बोलावं, माणसाने समाजकार्य करावं. जीवो जीवश्च जीवनम अत्तदीप भव सभ्ये संता सुखी होंतु. हे जे सगळं तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान कशाच्या माध्यमातून आलं? तर भाषेच्या माध्यमातून आलं. म्हणजे भाषा एक संस्कृती निर्माण करते. जी काही चांगली गोष्ट आहे त्यावर संस्कार केलं जातं आणि जे चांगलं आहे, संस्कारित केलेलं आहे, त्याला आपण संस्कृती असं म्हणतो. जी संस्कृती माणसाचं उन्नयन करतं, माणसाची प्रगती करते. जर माणसाच्या प्रगतीला ती गोष्ट बाधा येत असेल तर ती संस्कृतीमध्ये मोडत नाही, येत नाही, त्याला संस्कृती असं म्हणता येत नाही. सभ्ये सत्ता सुखी होंतु. जो विचार सर्वांच्या कल्याणाचा आहे, ती संस्कृती कशाच्या माध्यमातून येते? तर भाषेच्या माध्यमातून. आपण जे जगतो, माणूस म्हणून जे जगतो ना, त्याला कारणीभूत आपले संस्कार आहे, आपली संस्कृती आहे. म्हणजेच फॉरेनची माणसं अशाच्या पद्धतीने जेवत असेल, अशाच्या पद्धतीने राहत असेल, नाही बाबा आपल्याला नाही जमत, कारण आपली ती संस्कृती नाही आहे. मग आपली विशिष्ट एक संस्कृती आहे. या संस्कृतीचं संक्रमण कोण करतं? भाषा करते. भूतकाळात जे काही चांगलं होतं त्या गोष्टीला आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोण करतं? भाषा करते. आणि पुढल्या पिढीला हा वारसा देण्याचं काम करतो कोण? करतोय? आपण करतो. कशाच्या माध्यमातून करतो? भाषेच्या माध्यमातून करतोय. मग कसं होत असतं मित्रांनो? तर मित्रांनो, ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये काही लोकांची एक संस्कृती असेल, त्यामध्ये काळानुसार माणसं बदलत गेले, त्यामध्ये आणखी भर टाकत गेले आणि भर टाकता संस्कृतीचा व्याप वाढता आपण जगतो आहे. आपणही आपल्या काळाच्या अनुषंगाने संस्कृतीमध्ये काहीतरी टाकतो आहे. जे वाईट आहे, जुने जाऊ द्या मरणा लागुने जाळवणे किंवा पुरून टाका. जे वाईट आहे ते काढून टाकतो आहे. जे स्वीकारार्ह आहे, जे चांगलं आहे ते स्वीकारतो आहे. संस्कृतीमध्ये दरेक माणूस, दरेक वेळी, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक समाज, प्रत्येक माणूस आपलं काहीतरी टाकतो आहे. आणि म्हणून ही त्या काळची संस्कृती अशी स्वतंत्र ओळख होत असते. हे कशाच्या माध्यमातून? भाषेच्या माध्यमातून. मित्रांनो, काल परवापर्यंत एखादा व्यक्ती अपंग असेल, न्यूनता असेल त्यामध्ये, तर त्याला अपंग असं म्हटलं जात होतं. अपंग हा शब्द हीनदर्शक होता. तर या काळामध्ये त्या हीनदर्शक शब्दावर एक संस्कृतीचं लेपन लावलं गेलं आणि हीनदर्शक शब्दालाही, हीनदर्शक गोष्टीलाही एक दिव्यत्वाचा बाज दिला, दिव्यत्वाचा साज दिला आणि त्या शब्दाला नाव दिलं दिव्यांग. अपंगच, पण आता हीनत्व गेलंय आणि एक दैवत्व, दिव्यत्व त्या शब्दाला प्राप्त झाला. हा या जमान्याचा, हा या काळाचा तो शब्द आहे. आपण या संस्कृतीमध्ये भर टाकलेला आहे. पुढली पिढी कडे जात असताना कदाचित पुढली पिढी याला आणखी काही शब्द लावेल. मित्रांनो, जपूर जा पोरी, जपून जा, झपूर जा, हाही शब्द आला होता. तो चालला नाही चालला हा नंतरचा भाग, पण प्रत्येक काळामध्ये आपण नवनवीन शब्द त्यामध्ये टाकत असतो, नवनवीन गोष्टी टाकत असतो आणि त्यामुळे संस्कृती अधिक प्रगत होत जाते आणि पुढल्या पिढीला जगायला ते सोपं जात असते. हे सगळं कशाच्या माध्यमातून होतं? भाषेच्या माध्यमातून होतं. म्हणून संस्कृतीचं संप्रेषण करणे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे संप्रेषित करणे, हे भाषेचं लक्षण आहे. मित्रांनो, यामुळेच
मानवांची भाषा मानवेतर प्राण्यांपेक्षा वेगळी ठरलेली आहे. जे की इतर प्राण्यांची, मानवेतर प्राण्यांची भाषा आहे, पण या भाषेची ती लक्षणं नाही ना. फक्त ही जी आपण सांगितलेली आहे ही लक्षणं फक्त मानवी भाषांचीच आहे. म्हणून मानव विकास पावलेला आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 7 लक्षणं, भाषेची 7 लक्षणं, आणि मित्रांनो ही फक्त मराठी भाषेची नाही आहे, तर हॉकेट या शास्त्रज्ञाने सांगितलेली संपूर्ण भाषांची जवळपास मिळती जुळती असणारी अशी ही लक्षणं आहे. ती लक्षणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेली आहे. अपेक्षा आहे की आपल्याला ते समजलं असेल.